आणि मुंबईबरोबरच तिकडे ठाण्यामध्ये देखील मुसळधार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे। काल देखील ठाण्याला अक्षरशः पावसानं झोडपून काढलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामधले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, ठाण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय, सध्याची तिथली परिस्थिती काय आहे आणि वाहतूक कोंडी असेल किंवा पाणी साचण्याच्या काही घटना घडतायत का, काय अंदाज? आकांक्षा, मुंबई, ठाणे आणि रायगड या 3 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीनं देण्यात आलेला आहे। पुढचे 3 तास या तिन्ही जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत। मी सध्या ठाण्यातल्या तलावपाळी परिसरामध्ये आहे। आपण पाहतो या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतो आहे। एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे, अशा पद्धतीचे सध्या ठाण्यातले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाण्यातल्या तलावपाळी परिसरातली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। पावसाचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळं जी दृश्यमानता आहे ती देखील आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। तलावपाळी परिसरातली ही सध्याचे दृश्य, समोर आपण मंदिर पाहतोय ते देखील आता दिसेनासं झालेलं आहे। अशा पद्धतीचा जोरदार पाऊस सध्या जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। जशी ठाण्याची परिस्थिती आहे तशी आजूबाजूच्या उपनगरांमध्ये देखील हीच मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थिती आहे। कल्याण, डोंबिवली, मीरा रोड, भाईंदर या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि या तिन्ही महत्त्वाच्या परिसरांना काळजी नागरिकांना घ्यावी। या संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार आहे असं माहिती जी आहे ती हवामान खात्याच्या वतीनं देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहतुकीचा जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं दिसतंय, कारण समोरची जी दृश्यमानता आहे ती कमी झालेली आहे। त्यामुळं वाट काढताना रस्त्यावरून अडचणींचा प्रवाशांना मोठ्या सामना करावा लागतोय। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आज दिवसभरामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती राहणार आहे। त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडू नये, घरातच राहावं असं थेट आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील केलेलं आहे। पुढचे 3 तास ठाणे, मुंबई या शहरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। खास करून सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे समुद्रकिनारी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यांना समुद्रकिनारी जाऊ नये असं देखील आवाहन केलेलं आहे। ठाण्याचा जर आपण विचार करायला गेलं तर काल सकाळपासूनची आकडेवारी आता हवामान खात्याची आपल्या हाती आली आहे। 180 मिलीमीटर पावसाची नोंद आज सकाळी 6:30 वाजेपर्यंत झालेली आहे आणि इथून पुढे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळेल, त्यामुळे घरातच राहावं, काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। ठाण्यातल्या अनेक भागांमध्ये हळूहळू पाणी भरायला सुरुवात झाली आहे। खरं तर सकाळच्या सुमारास पाऊस कमी होता, त्यामुळं पाणी अनेक ठिकाणचं निघून गेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झालाय। नक्कीच, आणि आता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असं आपण देखील आवाहन करूयात। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।